हॅलो संगीता, रिटायरमेंटचा दिवस शेवटी येऊन पोहोचला. तुला या आनंददायी टप्प्यावर माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा. संगीता, काय बोलू तुझ्याविषयी. तू उद्यापासून आमच्यासोबत ऑफिसमध्ये नसशील, पण तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, आपलं हसणं रुसणं, मजा, गमती जमती, ह्या सगळ्यांच्या आठवणी आम्हाला नेहमीच येत राहतील. हाय संगीता, सुगंधी आठवणींची कुपी देऊन सेवानिवृत्त होते. दिवस उजाडता निरोपाचा, सारे गोड क्षण चोहीकडे दरवळू पाहताय. आपले हे नाते असेच सदा अबाधित राहून तुझ्या गोड स्वप्नांप्रमाणे तुझे आयुष्य सदा सुख समाधानाचे जाऊ. जिच्या नावातच संगीत आहे अशी आमची ही हरवणारी मैत्री. आणि संगीता या नावासाठी मला असं वाटतं की स म्हणजे जिच्या संगतीत आनंदी, उत्साही, प्रफुल्लित वाटतं. गीसाठी जिच्या सहवासाने आयुष्याचं गीत आनंदी होतं. आणि ता जिच्या कलागुणांची तारीफ करावी तेवढी कमीच आहे. संगीता एक परिपूर्ण व्यक्तिमत्व. हॅपी रिटायरमेंट संगीता. तू एक उत्तम लेखिका आणि कवयित्री तर आहेच. तू खूप प्रवास करावा आणि छान छान प्रवास वर्णनं लिहावीत हीच आमची इच्छा. तुला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. संगीताला खूप फिरायचं आहे, तर आता रिटायर झाल्यावर तिला चांगला वेळ मिळेल आणि तिच्या आवडीच्या इच्छितस्थळी ती व्यवस्थित वेळ देऊन फिरू शकेल आणि त्याचा आनंद घेईल. आणि तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. पुढच्या आयुष्यासाठी मी त्यांना भरपूर शुभेच्छा देते. मॅडम नेहमी तसं हसत आतासारखेच म्हणजे ॲक्टिव्ह राहायला पाहिजे अशी मी त्यांनी ज्या काही त्यांनी इच्छा केली आहे की मी रिटायरमेंट नंतर काही करेल ते सगळे पूर्ण हो अशी मी देवाला प्रार्थना करते. मी जेव्हा नागपूरवरनं अमरावतीला आले तेव्हा मला खूप टेन्शन होतं. मी अशी कोणालाच नाही ओळखायची तुम्हा लोकांना, पण फक्त एक माझ्या आठवणीत राहिलेली म्हणजे संगीता, की मला फक्त एवढं पुरेसं होतं की एक माझी मैत्रीण संगीता नावाची अमरावतीला आहे. ते मला खूप सुकून करून गेलं अमरावतीला मी जेव्हा आली तेव्हा. कधी हसणारी, कधी समजवणारी आणि कधी चूक झाली तर हक्काने रागवणारी संगीता. तुझ्यासोबत तिन्ही कॅडरमध्ये HGA-AO या तिन्ही कॅडरमध्ये काम करण्याचं भाग्य मला मिळालं. साथ तुझी, विश्वास आमचा या तत्वावर आपण काम केलं. मला प्रमोशन घेण्यासाठी मागे लागणारी तूच आणि तुझ्या प्रेरणेमुळेच मी प्रमोशन घेण्याचं धाडस घेतलं आणि ही आठवण कायम माझ्या मनात राहील. झरा कसा खळखळत राहतो, किती अडथळे आले तरी त्याच्यावर मात करून तो आपलं वाहत राहतो, तशी ही संगीता. किती कठीण काम असू दे, ॲडमिनिस्ट्रेशनचं असू दे की मार्केटिंगचं असू दे, इकडे 10,000 गिरनारच्या पायऱ्या चढणं असू दे की नर्मदा परिक्रमा असू दे, एवढंच नाही तर गरबा डान्स 9 दिवसाचा क्लास लावून शिकणं आणि व्यवस्थित करणं, हे सगळं उत्साहाने करणारी संगीता. अशा या संगीताला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तिच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो आणि तिला निरोगी आणि सुंदर आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. संगीता, तुझ्या सेकंड इनिंगसाठी तुला खूप 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 शुभेच्छा. तुला भटकायची आवड आहे, फिरायची आवड आहे, ते तू करशीलच आणि तुझे ट्रॅव्हल एक्सपिरियन्स पण आमच्यासोबत वेळोवेळी शेअर करशीलच. तुझ्या टिफिनमधली शेपूची भाजी, कारल्याची भाजी आम्ही नेहमी मिस करू. तुला उत्तम, निरोगी आणि आनंदी जीवन लाभो हीच सदिच्छा. संगीता, तुझ्या वयाची साठी कधी आली हे आम्हाला कळलेच नाही, कारण तू नेहमीच उत्साही असतेस. आयुष्याच्या सेकंड इनिंगचा उपयोग कर. खूप फिर आणि स्वस्थ राहा. से गुड बाय टू टेन्शन अँड हॅलो पेन्शन. रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. तुला तुझ्या पुढील आयुष्यासाठी, रिटायरमेंट नंतरच्या सेकंड इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा. तुझे सगळे प्रवासाचे पेज पूर्ण हो, सगळं देवदर्शन पूर्ण हो आणि फ्रान्सला पोपच्या पण दर्शनाला जाऊन हे बरं का. संगीताचे सिलेक्शन झाले असे कळल्याबरोबर आम्ही तिच्या घरी अप्रोच झालो होतो. बुटी प्लॉटमध्ये तिच्या बाबांचं घर होतं. ADM म्हणून ती रिटायर्ड होणार आहे आपल्यामधून. खूप खूप छान प्रवास झाला तिचा. खूप आठवणी आहे, तशी एकदम आठवण काय सांगायची. तिचा हा प्रवास, निरंजन वेवरेकरांचा सोबतचा प्रवास सध्या
छान सुरू आहे. ते पण सेवानिवृत्त झाले असल्यामुळे बऱ्यापैकी त्यांचं पर्यटन चालू आहे. इकडे तिकडे सतत जात असतात. ते ऐकून पाहून त्यांचे फोटोज वगैरे पाहून तिचं लिखाण पाहून खूप समाधान वाटतं. आणि चला आपली मैत्रीण एक छान लिहिते याचंही खूप समाधान वाटतं. तर आता अमरावतीत राहणारच आहे ती, तर आपल्या अधूनमधून भेटीगाठी होतच राहणार आहे आणि भेटायचंच संगीता. शुभेच्छांसह